तर आज आपण पाहू एक्सरसाइज 1.4 मधले प्रॉब्लेम्स. एग्जाम्पल आहे युजिंग रूल्स ऑफ निगेशन. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे मी तुम्हाला जे निगेशनचे रूल सांगितलेले आहेत त्या रूलचा उपयोग करून आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. रूल कोणता आहे? रूल्स ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ बाय कंडिशनल अँड निगेशन ऑफ निगेशन. तर या रूलचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं आहे. बघा, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे पी अँड निगेशन क्यू. या पी अँड निगेशन क्यूचं आपल्याला निगेशन कसं बनवता येईल? सोल्युशन मध्ये इथे आपण लिहू शकत होतो द निगेशन ऑफ द स्टेटमेंट पी अँड निगेशन क्यू लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. इथे बघा अँडचं चिन्ह आलेलं आहे. अँड आहे याचा अर्थ हा कंजक्शन आहे. म्हणजे इथे निगेशन ऑफ कंजक्शनचं रूल आपल्याला अप्लाय करावं लागेल. निगेशन ऑफ कंजक्शन मीन्स निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट अँड चेंज बाय ऑर निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट मीन्स निगेशन ऑफ पी. इथे अँड चेंज बाय ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि याला रिजन देऊ आपण निगेशन ऑफ कंजक्शन. त्यानंतर बघा इथे अजून निगेशनचा चिन्ह आलेला आहे, पण इथे पुन्हा निगेशन आहे. निगेशन निगेशन हा सरळ बनतो स्टेटमेंट क्यू आणि याला म्हणतात निगेशन ऑफ निगेशन. तर याप्रमाणे या स्टेटमेंटचं आपण निगेशन तयार केलेलं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे P or negation Q and R. Therefore, at the solution मध्ये the negation of P or negation Q and R logically equivalent to negation of P or negation Q and R. इथे निगेशनचा रूल अप्लाय करताना बघा हा एक स्टेटमेंट झालं आणि दुसरं स्टेटमेंट झालं असं गृहीत धरायचं आहे. इथे चिन्ह आहे अँडचं. अँड म्हणजेच कंजक्शन. तर आपण इथे निगेशन ऑफ कंजक्शन हे रूल अप्लाय करणार आहोत. तर निगेशन ऑफ कंजक्शन मीन्स निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट इथे और निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. हा इथे बघा निगेशन ऑफ फर्स्ट इथे अँड चेंज बाय और निगेशन ऑफ सेकंड. याला निगेशन ऑफ कंजक्शन असं म्हणायचं आहे. पुन्हा इथे निगेशनचं चिन्ह आहे. इथे और आहे याचा अर्थ निगेशन ऑफ डिसजंक्शनचं रूल आपल्याला इथे अप्लाय करावं लागेल. मीन्स निगेशन ऑफ फर्स्ट निगेशन ऑफ पी झालं. त्या और चेंज बाय अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू याला काही करायचं नाही, जसं तसं ठेवायचं आहे आणि याला रिजन द्यायचं आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. पुन्हा इथे समोर निगेशनचं चिन्ह आलेलं आहे. म्हणजे निगेशन ऑफ निगेशनचे रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. निगेशन ऑफ पी इथे अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू मीन्स क्यू और निगेशन ऑफ आर याला म्हणायचं निगेशन ऑफ निगेशन. तर याप्रमाणे त्याचं उत्तर लिहायचं आहे. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट दिलेला आहे P tend to in bracket P or negation Q. Therefore, solution मध्ये लिहायचं आहे the negation of P tend to in bracket P or negation Q is logically equivalent to. बघा हा चिन्ह दिला आहे इथे negation of P tend to P or negation Q. तर यामध्ये हे सेपरेट दोन स्टेटमेंट आहेत असं गृहीत धरा. हा पहिला स्टेटमेंट आणि हा दुसरा स्टेटमेंट आहे. इथे आहे चिन्ह कोणतं? इम्प्लिकेशनचं चिन्ह आहे. तर इम्प्लिकेशन निगेशन ऑफ इम्प्लिकेशन
हे रूल आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मध्ये पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहून टाकायचं, त्यानंतर अँड लिहा आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन लिहा. मीन्स पी अँड निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. कारण दिलं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. पुन्हा या ब्रॅकेटच्या समोर निगेशनचं चिन्ह आहे, इथे आहे और म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शनचं आपल्याला रूल अप्लाय करणे आहे. याचे काय होईल, पी अँड पहिल्याचं निगेशन निगेशन पी, इथे और चेंज बाय अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. रूल अप्लाय केलं निगेशन ऑफ डिसजंक्शन. पुन्हा इथे निगेशनचं चिन्ह आलेलं आहे, निगेशन ऑफ निगेशन. हे रूल अप्लाय करून आपल्याला लिहिता येईल पी अँड निगेशन पी अँड क्यू. कारण दिलं निगेशन ऑफ निगेशन. नेक्स्ट नंबर 4, पी और निगेशन क्यू टेन टू पी अँड निगेशन क्यू. सोल्युशन मध्ये निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू टेन टू पी अँड निगेशन क्यू. लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू निगेशनचं चिन्ह लिहिलं आणि हे पूर्ण कंप्लीट या जसं ज्या तसं ब्रॅकेट मध्ये ठेवलेलं आहे. तर या स्टेटमेंटचा आपण जर विचार केला तर हा एक स्टेटमेंट आणि हा दुसरा स्टेटमेंट हा इम्प्लिकेशनने कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे बाय रूल ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन पहिलं स्टेटमेंट जसंच्या तसं लिहून घ्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन कारण दिलं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इथे कुठलाही चिन्ह नाहीये त्यामुळे हा या इथेच ठेवायचं. अँड पण आलेला आहे परंतु या ब्रॅकेटच्या समोर निगेशनचं चिन्ह आहे त्यामुळे इथे पुन्हा अँडचा चिन्ह आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शन हा रूल अप्लाय करून आपल्याला लिहिता येईल निगेशन ऑफ पी अँड चेंज बाय आर निगेशन ऑफ निगेशन क्यू आणि कारण दिलं निगेशन ऑफ कंजक्शन. पुन्हा इथे निगेशन ऑफ निगेशन आलं म्हणजे निगेशन ऑफ निगेशन हा रूल इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल आणि त्या रूलनुसार आपल्याला लिहिता येईल पी और निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजेच क्यू. तर याप्रमाणे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला लिहिता येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कोणताही एक स्टेटमेंट दिला असेल आणि क्वेश्चन जर विचारला असेल की राईट द निगेशन ऑफ अ गिवन स्टेटमेंट तर इझिली तुम्हाला त्या स्टेटमेंटचं निगेशन या रूलनुसार सहज लिहिता येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल. म्हणजे पहा यापूर्वी आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने बरेचसे स्टेटमेंट पॅटर्न हे प्रूव्ह केलेले आहेत. लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं दाखवलं परंतु इथे काय म्हणतो की विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग. ट्रूथ टेबलचा वापर न करता तुम्ही ट्रूथ टेबलच्या सहाय्याने प्रूव्ह तर करू शकता पण त्यावर एकही मार्क क्रेडिट केला जाणार नाही. कारण क्वेश्चन काय आहे विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल असं म्हटलेलं आहे. तर इथे बघा पी इफ अँड ओनली इफ क्यू लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ क्यू इन ब्रॅकेट क्यू अँड निगेशन पी. हे आपल्याला दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं दाखवायचं आहे. बघा लेफ्ट हँड साइड पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता पी इफ अँड ओनली इफ क्यू मीन्स नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन असते म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स. म्हणजे पी पासून क्यू कडे आणि क्यू पासून पी कडे या दोन्हीही कंडिशन्स या इफ अँड ओनली इफ मध्ये येत असतात. म्हणजे पी टेन टू क्यू अँड क्यू टेन टू पी. त्यानंतर पी टेन टू क्यू इथे कंडिशनल ला आहे या बाय कंडिशनल ला पी
मीन्स निगेशन P or Q. मी तुम्हाला सगळे लॉज लिहून दिलेले आहेत, त्या लॉजचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि Q टेन टू निगेशन P, आपला Q टेन टू P बाय कंडिशनलला राईट डाऊन द निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. इथे ऑर आणि सेकंड स्टेटमेंट याला कंडिशनलला असे म्हणतात. परंतु हे जे आहे निगेशन ऑफ P or Q, याला लॉजिकली इक्विव्हॅलेंट कसं लिहिता येईल की निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. म्हणजे जो डी मॉर्गन्स लॉ आहे त्याच्या जस्ट आपण मागे गेलो इथे, कारण निगेशन ऑफ P अँड निगेशन Q याचं काय होतो की निगेशन P होते, यानंतर हा जो यांचा चिन्ह आहे तो R बनतो आणि निगेशन ऑफ निगेशन Q म्हणजेच Q हे आपल्याला वरचे मिळते. अगदी सेम प्रोसिजरने निगेशन आपण बाहेर काढलं, हा बनला इथे Q, हा चिन्ह इथे बदललेला आहे और चेंज बाय अँड, आणि हा जो P आहे इथे निगेशन ऑफ P. बघा यावरून आपल्याला काय मिळेल, निगेशन ऑफ Q इथे अँड चेंज बाय R म्हणजे हा वरचा मिळतो आणि निगेशन ऑफ निगेशन P म्हणजेच P. तर अशा प्रकारे या इक्वल टू RHS. तर याप्रमाणे आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हे दोन्हीही स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत असं सहज दाखवता येते. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल, P if and only if Q logically equivalent to P and Q or negation P and negation Q. हे आपल्याला विदाउट ट्रूथ टेबल प्रूफ करायचं आहे. महत्वाचे प्रॉब्लेम आहे तसे. बघा LHS P if and only if Q. आता P if and only if Q याचा अर्थ P टेन टू Q and Q टेन टू P हे आपल्याला माहित आहे. बाय कंडिशनलला P टेन टू Q and Q टेन टू P सहज लिहिता येते. आता P टेन टू Q बाय कंडिशनलला निगेशन ऑफ P R Q होतो. याला जसं तसं ठेवा, Q टेन टू P म्हणजे निगेशन ऑफ Q R P समोर लिहून घ्या कंडिशनलला. आता दुसरा उपाय आता काय आपल्याला, हे जे एलिमेंट आहे ते आपण याच्यावर डिस्ट्रीब्यूट करून टाकू. म्हणजे निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q R P हे एका ठिकाणी लिहिलं. त्यानंतर हा दुसरा एलिमेंट पहा, त्याच्यापूर्वी R आहे, हा R इथे टाकून द्या. मग या Q ला सुद्धा डिस्ट्रीब्यूट करून टाका. हे झालं डिस्ट्रीब्यूटला निगेशन ऑफ P अँड हा सेकंड ब्रॅकेट और सेकंड Q, त्यानंतर अँड आणि हा पुन्हा ब्रॅकेट जसा तसं लिहून घ्या. पुन्हा याला डिस्ट्रीब्यूट करा, निगेशन P अँड निगेशन Q और निगेशन P अँड P. इथे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्हला Q अँड निगेशन Q और आहे Q अँड P समोर लिहिला आपण डिस्ट्रीब्युटिव्हला. आता यांचे विचार करा बघा, Q अँड निगेशन Q आणि निगेशन P अँड P, P and negation P. Similarly, Q and negation Q are the complement statement. And complement statement म्हणजे complement ला आपल्याला यूज करावं लागेल. And चे complementation, complement of and. हा जो and आहे तर and मध्ये स्टेटमेंट आणि त्याचं कॉम्प्लिमेंट याचं कंजक्शन नेहमीच फाल्स राहते. इथे सुद्धा आपण फाल्स लिहिलं. F हा आयडेंटिटी एलिमेंट आहे, त्यामुळे आयडेंटिटीला यूज होईल. आता बघा याचं काय येणार आहे, F आर स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटची जी आपण किंमत भरू तीच आपल्याला इक्वल टू व्हॅल्यू मिळते. त्यामुळे F आर स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट. इथे बघा F आर स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट लिहिला आपण आयडेंटिटीला. पुन्हा बघा
negation of P, P and Q म्हणजे कम्युटेटिव्हला म्हणजे याला इकडे समोर घ्या, हा या बाजूला घेतला आपण, P and Q याला त्या बाजूला न्या, निगेशन ऑफ P and निगेशन Q याला म्हणतात कम्युटेटिव्हला आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं RHS. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम बघा, P or Q and P are negation Q logically equivalent to P लिहायचं आपल्याला प्रूफ करायचं आहे. लेफ्ट हँड साइड लिहून घ्या, P or Q and P are negation Q. हा दोन्ही ब्रॅकेट मधला चिन्ह बघा अगदी सेम आहे. और इथे PR Q आहे, इथला तर यांड चिन्ह आहे, बदललेला आहे. पुन्हा इथे P और निगेशन Q, याचा अर्थ P हा डिस्ट्रीब्युटेड झालेला एलिमेंट आहे, डिस्ट्रीब्युटेड स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे बाय युजिंग अ डिस्ट्रीब्युटिव्हला आपल्याला सहज समोर लिहिता येईल PR Q and निगेशन Q. आता याला तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून पहा काय होईल, PR Q मधला चिन्ह अँड PR निगेशन Q आपल्याला हेच मिळते आहे. तशा प्रमाणे डिस्ट्रीब्युटिव्हला यूज करून आपण ते लिहिलेलं आहे. आता Q and निगेशन Q, these are the complement statement, the conjunction of complement statement, and we know the conjunction of complement statement always false, therefore F. आणि समोर लिहून घ्या कॉम्प्लिमेंट ला. आता इथे पुन्हा बघा F और P, अरे P जर आपण F म्हणला तर आपल्याला F मिळेल, इथे जर T म्हणला तर आपल्याला T मिळेल. याचा अर्थ हा नक्कीच P होईल, कारण याची जी व्हॅल्यू आहे ती P वर डिपेंड आहे आणि F ला म्हणतात आयडेंटिटी एलिमेंट, त्यामुळे आयडेंटिटीला इक्वल टू P. हे झालं RHS, ते दाखवायचं होतं आपल्याला. आता प्रॉब्लेम नंबर 4 बघा, P and Q or negation P and Q or P and negation Q हे आपल्याला दाखवायचं आहे. P or Q असं दाखवायचं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. इथे या दोन स्टेटमेंट आपले पहिला जो भाग आहे म्हणजे इथला, यांचा विचार करा तुम्ही. बघा इथे यान Q आहे, इथे सुद्धा यान Q आहे, मध्यंतरी और आहे, म्हणजे Q हा डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट आहे. याला सहज आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. मग कसं घेता येईल, P और निगेशन P आणि अँड Q अशा प्रमाणे सहज बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्हला हा एलिमेंट आपण जो Q आहे Q ला ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं. याला सध्या काही करू नका, याचाच विचार करा. P or negation P means it is the disjunction of complement statement, and disjunction of complement statement always true means T. कारण इथे T ठेवलं इथे F बनते, इथे F बनले इथे T बनते, याचा अर्थ तो ट्रू असतो. P and Q याला आपण काहीही केलेलं नाहीये. हा जो आहे याला कॉम्प्लिमेंटला म्हणतात. आता कॉम्प्लिमेंटला इथे मग पुन्हा T आलेला आहे, T इज आयडेंटिटी एलिमेंट. आता P and Q याची जी इक्वल व्हॅल्यू राहील, जर Q ला आपण T ठेवलं तर T मिळते आणि F ठेवलं तर F मिळते. याचा अर्थ याची जी व्हॅल्यू आहे ही Q वर डिपेंड आहे, त्या स्टेटमेंट वर आहे. देअरफॉर याचं इक्वल बनेल नक्कीच Q R P and निगेशन Q. इथे याला इथे R आहे, म्हणजे Q ला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. Q और P मधलं चिन्ह and Q R निगेशन Q याप्रमाणे बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह ला लिहिलं. आता बघा इथे Q R निगेशन Q आलेला आहे. It is the disjunction of complement statements, and disjunction of complement statements always true.
मीन्स हिअर टी, याला लिहिलं आपण कॉम्प्लिमेंटला, लगेच आयडेंटिटीला यूज होईल, कारण याची जी किंमत आहे ती किंमत आहे, हा जो स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटवर याची किंमत डिपेंड आहे. इथे जर आपण टी ठेवलं तर नक्कीच आपल्याला टी मिळेल, इथे जर आपण एफ ठेवलं तर नक्कीच एफ मिळेल. याचा अर्थ याची जी व्हॅल्यू आहे इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू ही या स्टेटमेंटवर डिपेंड आहे आणि म्हणून इक्वल टू होईल क्यू आर पी. याला लिहिलं आपण आयडेंटिटीला. यानंतर याला कम्युटेटिव्हला यूज करून आपल्याला असं दाखवायचं पी आर क्यू असं आला ना, म्हणजे आधी पी आहे नंतर क्यू आहे, म्हणजे सहज आपल्याला कम्युटेटिव्हला हा यूज करता येतो आणि बाय युजिंग कम्युटेटिव्हला पी आर क्यू. तर अशा प्रकारे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपल्याला सहज जे इक्विव्हॅलेन्स दिलेले आहेत ते प्रूव्ह करता येतात.